तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तूर हे पीक आपल्या शेतातील एक महत्त्वाचं पीक आहे। मागील काही वर्षात आपण पाहिले आहे की तूर पिकाला फुले लागल्यानंतर आणि तुरीला शेंगा लागल्यानंतर आपल्याला तूर अशी उधळलेली दिसते। तुरीची काही झाडे आपल्याला अशा प्रकारे जळलेली दिसतात आणि यामुळे आपल्या तूर पिकाचे 20 ते 30% पर्यंत आणि कदाचित 70% पर्यंत नुकसान होऊ शकते। तर ही तूर उधळण्याचे काय कारण आहे आणि त्यावरील कोणते उपाय करावे या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर आपले तूर पीक जळून जाण्याचे 4 प्रमुख कारणे आहेत। त्यापैकी पहिले कारण आहे पाणी जास्त होणे। जेव्हा पाऊस एखाद्या वेळी जास्त होतो त्या जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होत नाही, पाणी तिथेच साचून राहते आणि तिथं वापसा कंडिशन तयार होण्यासाठी वेळ लागतो। अशा जमिनीत तूर पिकाला लवकर मर रोग लागतो। नंबर 2 आहे फ्युजेरियम विल्ट। या बुरशीमध्ये तुरीचे पाने सुरुवातीला आपल्याला पिवळी झालेली दिसतात, तसेच हा रोग तुरीच्या एखाद्या फांदीला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। नंतर पूर्ण पाने पिवळी होऊन जातात आणि काही काळानंतर ती फांदी पूर्णपणे सोकून जाते। नंबर 3 आहे मुळकूज। तूर पिकाला फुले लागायला सुरुवात झाल्यानंतर तुरीची पाने सोकून जातात आणि काही दिवसानंतर पूर्ण झाड सोकून जाते। यामध्ये तुरीच्या खोडाला बुरशी लागल्याने मुळं सर्व डॅमेज होऊन जातात आणि याचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने संपूर्ण तुरीचे झाड नष्ट होते। नंबर 4 आहे फायटोप्थेरा ब्लाइट। तुरीच्या खोडाला काळ्या रंगाचे असे डाग पाहायला मिळतात आपल्याला, जसे तुम्ही फोटोमध्ये पाहत आहात, आणि काही काळानंतर हे झाड पूर्ण सोकून जाते, पुढे नंतर ते नष्ट होऊन जाते। हे बऱ्याचदा लागवडीनंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते याची लक्षणे। तसेच जेव्हा तूर पिकाला फुले आणि शेंगा लागल्यानंतरही आपल्या पिकामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर हे वरील 4 कारणे आहेत ज्यामुळे तूर पिकात बुरशी रोगामुळे तूर पिकाचे नुकसान होते। जर तुमच्या शेतात मागच्या वर्षी किंवा आधीच्या वर्षी जेव्हा तूर पिकात मर रोगामुळे तुरीची झाडे नष्ट झाली असेल तर यावर्षी देखील असे होऊ शकते। या मर रोगाचे प्रमाण खूप वाढल्यानंतर त्यावर कोणताच उपाय करणे म्हणजे त्याचा 100% फायदा होणार नाही। म्हणून यावर आधीच उपाय केला तरच आपल्या तूर पिकात येणाऱ्या मर रोगाला आपण नक्कीच थांबवू शकतो। तर चला यावर कोणता उपाय आहे। या बुरशीजन्य रोगापासून आपल्या तूर पिकाचे संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा विरिडी या जैविक बुरशीनाशकाचा वापर करू शकतो आपण। ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे जे जमिनीत असलेल्या घातक बुरशीला नष्ट करून टाकते आणि आपल्या पिकाचे रक्षण करते, जे आपल्या तुरीच्या पिकाला बुरशीजन्य रोगापासून वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे। ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला कसा करायचा याचे प्रमाण आपल्याला प्रति एकर 1 ते 2 किलो ट्रायकोडर्मा विरिडी वापरायचा आहे। वापरायची पद्धत, जर तुम्ही पावडर फॉर्म मधील ट्रायकोडर्मा वापरत असाल तर आपल्याला हा 1 ते 2 किलो ट्रायकोडर्मा शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून शेतात टाकायचा आहे। लिक्विड ट्रायकोडर्मा हा जास्त प्रभावी आहे कारण त्यामध्ये जास्त काउंट असतो। लिक्विड ट्रायकोडर्माच्या बॉटलवर त्याचे योग्य प्रमाण दिलेले असते, तर त्यानुसारच त्याचा वापर आपण पाण्यात मिसळून ड्रीप किंवा फवारणीच्या साहाय्याने शेतात करावा। लिक्विड ट्रायकोडर्मा विकत घेतल्यानंतर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्या शेतात त्याचा वापर करायचा आहे, तेव्हाच आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट येतात। लिक्विड ट्रायकोडर्मा जास्त दिवसासाठी स्टोअर करून ठेवू नका। तर हा ट्रायकोडर्मा आपल्याला कुठे मिळेल? चांगल्या क्वालिटीचा ट्रायकोडर्मा आपल्याला जवळच्या कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापीठात आपल्याला हा मिळेल। यामध्ये महत्त्वाची सूचना, शेतात ट्रायकोडर्मा वापरायच्या 8 ते 10 दिवसादरम्यान आणि ट्रायकोडर्मा वापरायच्या 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान रासायनिक घटकाचा वापर टाळायचा आहे। जर आपल्याला ट्रायकोडर्माचा चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला ट्रायकोडर्माचे फायदे काय आहेत? बुरशीजन्य रोगापासून संरक्षण, फ्युजेरियम विल्ट, खोळकूज, मुळकूज यासारख्या घातक बुरशीला नष्ट करते। नंबर 2 नैसर्गिक आणि सुरक्षित। रासायनिक बुरशीनाशकाप्रमाणेच याचा मातीवर किंवा पर्यावरणावर कोणताही नकारात्मक दुष्परिणाम होत नाही। पिकाची वाढ, ट्रायकोडर्मा पिकाच्या मुळांना स्ट्रॉंग करतो, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि आपल्या उत्पादनात वाढ होते। कमी खर्चात, हा एक चांगला उपाय आहे ट्रायकोडर्मा म्हणून शेतात वापरण्यासाठी, जो प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशाला परवडतोच। तर शेतकरी मित्रांनो, आपण ट्रायकोडर्माचा वापर कधी करावा, कसा करावा याविषयी आपल्याला माहित झाले आहे। अशाच टिप्स आणि नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा ट्रायकोडर्मा विषयी तुमचा अनुभव कसा आहे। धन्यवाद।